नमस्कार मंडळी. आज मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपण जाणार आहोत नगर जिल्ह्यातल्या कृष्णापूर या गावात, जिथं एका अनैतिक प्रेम प्रकरणाने एका निर्दोष माणसाचा बळी घेतला. हा खून झाला एका विवाहित माणसाचा, ज्याच्या नशिबात फक्त आणि फक्त दुर्दैवच होतं. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि काही दिवसात पोलिसांनी धक्कादायक सत्य उघड केलं. तर चला जाणून घेऊया कथा एका विश्वासघाताची. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. ही कथा आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या कृष्णापूर गावाची. जायकवाडी प्रकल्पामुळे त्या गावाचं पुनर्वसन नगर जिल्ह्यात झालं, जिथे त्याला विजयपूर किंवा ब्राह्मणगाव असं नाव दिलं गेलं. त्या गावातच ही दुर्दैवी घटना घडली. घटना होती एका नव्या संसाराची. ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव, वय वर्ष 32, हे आपल्या कुटुंबासह कृष्णापूर गावात राहत होते. त्यांचं साधंसुद्धा जीवन होतं. गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या परिसरातच त्यांचं घर होतं आणि तिथंच त्यांनी आपल्या आयुष्याचं एक छोटं घरटं बनवलं होतं. परंतु नियतीने त्यांच्या आयुष्यात एक काळं सावट आणलं, ज्यामुळे हे घरटं कायमचं उद्ध्वस्त झालं. ज्ञानेश्वर जाधव यांची पत्नी एक साधी, सरळ, सोजवळ दिसणारी स्त्री. सुरुवातीला त्यांचा संसार व्यवस्थित चालला होता, परंतु हळूहळू जाधव यांच्या पत्नीचे पाऊल चुकीच्या दिशेने पुढे लागले. ती एका तरुणाच्या म्हणजे अनिल ज्ञानदेव जगदाळे, वय वर्ष 23, याच्यासोबत प्रेमाच्या जाळ्यात अडकली. अनिल ज्ञानदेव जगदाळे आणि ज्ञानेश्वर जाधव यांच्या पत्नीची प्रेमकथा एका साध्या गाठीभेटीपासून सुरू झाली. अनिल गावातील तरुण तिच्या घराजवळच्या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या परिसरात येत असे. तिथेच त्यांची पहिली भेट घडली. सुरुवातीला ही एक सहज ओळख होती, जी हळूहळू कुतूहल आणि आकर्षणातच बदलली. अनिल तिच्यापेक्षा वयाने लहान, पण त्या दोघांचा बिनधास्त प्रेम संबंध चालू होता. अनैतिक आकर्षण वाढत गेलं आणि ते नातं अधिक खोलवर जाऊ लागलं. त्या दोघांच्या भेटीगाठी आधी लपून छपून होत, पण जसं जसं त्यांचं नातं अधिक गहिरं होत गेलं, तसं तसं त्यांनी त्यांच्यातील बंध अधिकच दृढ करण्याचा निर्णय घेतला. ते प्रेमात एवढे डुबले होते की त्यांनी आपल्या प्रेमामध्ये येणाऱ्या कोणत्याही अडथळ्याला संपवायचं ठरवलं. त्यांच्या दृष्टिकोनातनं हा अडथळा म्हणजे ज्ञानेश्वर जाधव, तिचा पती, जो त्यांच्या या अनैतिक नात्याच्या आड येत होता. जेव्हा ज्ञानेश्वर यांना आपल्या बायकोच्या या अनैतिक नात्याबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला समजावायचा खूप प्रयत्न केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. तो त्या दोघांच्या नात्याला विरोध करत राहिला. परंतु अनिल आणि तिचं प्रेम इतकं वाढलं होतं की त्यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ठरवलं, जो कोणी आपल्या प्रेमाच्या मध्ये येईल त्या माणसाला हटवायचं. आणि पुढे त्यांनी तिच्या पतीला हटवण्यासाठी एक भयानक योजना आखली. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी ज्ञानेश्वर दुपारच्या वेळी घरात आराम करत होता. त्या दिवशी त्यांचं घर एक रणभूमी बनणार होतं, याची त्याला कल्पनाही नव्हती. संधी साधू ज्ञानेश्वरच्या पत्नीने अनिलला घरात घेतलं. कोणताही आवाज न करता दोघांनी संगनमताने ज्ञानेश्वरवर लोखंडी गजाने हल्ला केला. तो अचानकपणे पडलेला वार चुकवू शकला नाही. त्याच्या डोक्यावर, हातावर, छातीवर एकापाठोपाठ एक असे वार होत गेले. ज्ञानेश्वर तडफडला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना आणि भीती होती. त्याने त्या दोघांना अडवण्याचा खूप प्रयत्नही केला असेल, पण तो या दोघांनाही त्यांच्या विकृत हेतूपासून रोखू शकला नाही आणि शेवटी या मारहाणीत ज्ञानेश्वर मरण पावला. हे सर्व झाल्यावर दोघांनी पटापट घरातून पळ काढला. जणू काही झालंच नाही. ते निर्लज्ज होऊन गावातून पसार झाले. त्यांच्या प्रेमाच्या आसक्तीत त्यांनी एकाच क्षणात एका निर्दोषाचं आयुष्य संपवलं आणि त्याचबरोबर एका कुटुंबाला विखरून टाकलं. या घटनेनंतर ज्ञानेश्वरच्या वडिलांनी या हत्येची बातमी मिळाली. दुःखाने भरलेल्या मनानं त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याला धाव घेतली. तिथं त्यांनी आपला मुलगा ज्ञानेश्वरच्या निर्दयी हत्येबद्दल पोलिसांना सांगितलं.
पोलिसांनी लगेच गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला. बिडकीन, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर भागात तपास पथकं पाठवण्यात आली. गावातील लोकांनीही काही माहिती दिली, तर काही सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना या घटनेचा धागा मिळाला. काही तासातच आरोपी अनिल जगदाळेला पोलिसांनी पकडले. त्याला पकडताच त्याच्यावर चौकशी केली गेली आणि त्यानं सगळं कबूल केलं. पोलिसांनी त्या तरुणीलाही म्हणजेच ज्ञानेश्वरच्या पत्नीला देखील ताब्यात घेतलं. दोन्ही आरोपींना पोलिसांनी गजाआड केलं. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला गेला. पोलिसांच्या तपासात त्यांनी हत्येची कबुली दिली. त्यांच्यातला आंधळ्या प्रेमाचा उन्माद त्यांना जेलमध्ये नेऊनच थांबला. या घटनेतनं आपण काय शिकतो? पैशासाठी, संपत्तीच्या लोभासाठी किंवा अनैतिक नातेसंबंधांसाठी कधीही कोणी निरपराध व्यक्तींचा बळी घेऊ नये. हे खरंच सत्य आहे की संताप आणि तिरस्काराच्या आंधळपणाने भरलेला माणूस कधी कुठल्या अंधाऱ्या दरीत जाईल हे सांगणं कठीणच. भावना जेव्हा तर्कावर हावी होतात तेव्हा माणूस आपल्याच हातून आपल्या आयुष्याचं आणि नात्यांचं नुकसान करून घेतो. अशा वेळी रागाचा अतिरेक आणि द्वेषाचं विष त्याला अशा अंधारात नेतात की जिथून त्याला परत येणं अवघड होऊन बसतं. आपल्याला नेहमी संवाद, सहनशीलता आणि आपुलकी ठेवायला हवी. हेच आपल्या समाजाच्या शांततेचं खरं अस्त्र आहे. या घटनेत आरोपींना कोणती शिक्षा मिळायला हवी? तुमचं यावर काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर हे उत्तर फाशी असेल तर कमेंटमध्ये F टाईप करा आणि जन्मठेप असेल तर J टाईप करा. या विषयावर तुमची मते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशा थरारक आणि मनात खोलवर ठसणाऱ्या सत्यकथांना ऐकण्यासाठी मराठी क्राईम स्टोरी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या थरारक कहाण्या ऐकण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत सुरक्षित राहा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.